थंडगार पावसाळी वातावरण आणि कुरकुरीत गरमागरम भजी जर मिळाली तर आणखीन काय हवं. तर आज आपण बघणार आहोत पावसाळा स्पेशल अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी कांद्याची गोल भजी. कधी अचानक खावीशी वाटली की अगदी पटकन तयार होते, शिवाय कमी साहित्यात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. अशा या पावसाच्या दिवसांमध्ये ही भजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि कमी साहित्यात दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांना कोणाला पावसाळ्यामध्ये सुद्धा पिठं आणि मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो बघायला मिळतील. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण कुरिअर करतो. ज्यांची ऑर्डर असेल त्यांनी नक्की मेसेज करा. चला तर मग सुरुवात करूया. तर कांद्याची गोल भजी बनवण्यासाठी अगदी बेसिक साहित्य लागतात. आता घरामध्ये जर तुमच्या चणा डाळीचं बेसन पीठ असेल किंवा मूग डाळीचं पीठ असेल, तुम्हाला जे कोणतं चालत असेल, घरामध्ये जे उपलब्ध असेल ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता. जसं आपण चण्याची डाळ दळून आणतो तशीच मी मुगाची डाळ दळून आणते आणि असं हे वापरत असते. आता कपाने मोजाल तर साधारणतः 2 कप घेतलेला आहे. आता तुम्ही जर रेडीमेड वापरत असाल तर तुम्हाला इथे अजिबात तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं नाही. जर तुम्ही घरामध्ये ही डाळीचं पीठ तयार केलं असेल तर 2 कपाला 2 चमचे इतकं आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ चालत नसेल तर ज्वारीचं, बाजरीचं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा बारीक रवा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. बऱ्याचदा ही पिठं ती पिठं जर चालत नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सुचवत असतो. आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये जर घरामध्ये उपलब्ध असेल तर धने जिरे पूड अर्धा चमचा वापरायचे, त्याने चवीला अगदी भजी छान होतात. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे, कारण डाळीचं पीठ वापरलं तर हिंग जरूर घालायचं, अन्न पचायला मदत होते. अर्धा चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे. डाळीचे पदार्थ करत असाल तर ओवा सुद्धा जरूर घालायचा आहे, अन्न पचायला मदत होतं. आता इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चौकोनी चिरून घेतला. आता कांदा या भजीला ना थोडा जास्त घालायचा, त्याने भजी तुमची छान कुरकुरीत आणि जाळीदार तयार होते. तिखट जसं आवडत असेल तशी हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक चिरून घालू शकता. आपण इथे 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या. आता इथे आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं असं छान बारीक चिरून किंवा किसून घालू शकता. ताजं आलं लसूण शक्यतो घाला, त्याने चवीला अगदी तुमची भजी छान तयार होते. मूठभर देठांसहित कोथिंबीर आपण यामध्ये चिरून घातली. आता घरामध्ये पालक किंवा मेथी असेल, मुलं भाज्या खात नसतील तर चिरून तुम्ही कोथिंबीरीऐवजी वापरू शकता. सगळ्या शेवटी लागेल तसं चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळे जिन्नस चमचाने किंवा हाताने छान आपल्याला एकसंध करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांना भज्यांचं पीठ नक्की कसं भिजवायचं ह्याचाच अंदाज नसतो. आता या पिठामध्ये ना अजिबात आपण सोडा किंवा इनो वापरणार नाही. तर त्यासाठी ज्या कपाने 2 कप आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने 1 कप साधं पाणी घेतलं आहे. पण पाणी लागेल तसं थोडं थोडं वापरायचं आहे. जर एकदम पाणी जर तुम्ही पिठामध्ये घातलं ना तर पिठामध्ये गुठळी व्हायला सुरुवात होते आणि भजी खाताना थोडीशी कचकच किंवा गुठळ्यासुद्धा तोंडामध्ये येऊ शकतात. म्हणूनच पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून असं छान एकसंध गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. जसं लागेल तसं आपण थोडं थोडं वापरलं आहे. आता ह्या भजी करताना अजिबात यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही. म्हणून काय करायचं आहे, पीठ एकसारखं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता असं एकाच डायरेक्शनमध्ये 5-6 मिनटं तरी हे पीठ तुम्हाला चांगलं फेटून घ्यायचं आहे. पीठ तुम्ही जितकं हाताने किंवा चमचाने असं छान फेटून घ्याल तितकी यामध्ये छान हवा भरली जाते आणि त्याने सोडा वगैरे तुम्हाला यामध्ये वापरावं लागत नाही. असं पीठ थोडंसं हलकं किंवा पांढरं थोडंसं दिसायला लागतं, म्हणजे याचा अर्थ तुमचं हे पीठ तयार झालं आहे. किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि गोळा घालून बघायचा, जसं आपण मेदू वड्यासाठी करतो अगदी त्याच पद्धतीने. जर पाण्यावर वडा तरंगू लागला तर याचा अर्थ तुमचं पीठ चांगलं फेटून तयार झालेलं आहे असं समजावं. 2 कप पिठासाठी साधारणतः कपभर पाणी घेतलेलं होतं, त्यातलं थोडं पाणी इथे शिल्लक राहिलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं, कारण प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते. आता जे आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं ना, त्यातले फक्त 2 ते 3 चमचे एकदम कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. याने काय होतं, पीठ थोडंसं हलकं व्हायला मदत होतं. त्याने तुमची भजी घट्ट किंवा खाताना घशात अडकल्यासारखी होत नाही. एकदम कडकडीत तेल गरम असावं. आता हे छान आपण पुन्हा फेटून घेतलं. आता पटकन आपण याची भजी घालायला घेणार आहोत. आता भजी घालण्यापूर्वी हात पाण्यातून ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर जशी लागेल तशी लहान मोठी भजी तेलामध्ये सोडत जायची. हाताने जमत नसेल तर चमचाने सुद्धा घालू शकता. छान भज्या तयार होतात. आता भजी तळण्यासाठी छान कडकडीत आपण मोठ्या आचेवर तेल गरम करून घेतलं. आता सुरुवातीला एकच भजी घालून बघायची, जेणेकरून पहिली भजी कितपत आपली छान कुरकुरीत होते याचा आपल्याला अंदाज येतो. तसं हे पटकन तेलावर तरंगू लागली की 1-2 मिनटं तेलावर वर खाली करून आपण ही भजी काढून घेतली. रंग सुद्धा बघू शकता अगदी मस्त आलेला आहे. आता याच पद्धतीने उरलेले सगळ्या भज्याचे घाणे आपण करून घेणार आहोत. पहिल्या घाण्यामध्ये 5-6 भजी घातली तरी सुद्धा चालू शकेल. आता तुम्ही इथे बघू शकता भजी जशी आपण तेलावर घालतो तशी अशी मस्त तेलावर तवंगू लागते. याचा अर्थ तुमची भजी 100% छान हलकी आणि कुरकुरीत होणार आहे, अजिबात तेलकट होत नाही.
हाताने जमत नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे चमचाने एक एक छोटा गोळा घेऊन असा पिठामध्ये सोडू शकता. रंग बघू शकता अगदी मस्त आलेला आहे. आता या पिठामध्ये ना हळद वापरायची नाही. हळदीमुळे ना बराचसा थोडीशी काळपट किंवा करपट रंग भजीला येऊ शकतो. बिना हळद घातल्यामुळे ना पिवळा मस्त धम्मक रंग भजीला येतो आणि दिसायलाही छान दिसतो. तर दुसरा घाणा घातलेला आहे, मस्त तेलावर तवंगू लागलेला आहे. तुम्ही ते बघू शकता, मस्त रंगसुद्धा आलेला आहे. आणि या भजीचा घाणासुद्धा आपण मोठ्या आचेवरच एक 3 ते 4 मिनटं मस्त वर खाली करत तळून घेणार आहोत. जितक्या भजीचे घाणे तुम्ही काढाल तितके अगदी खुसखुशीत आणि आणखीन छान तयार होतात. तर आपण घेतलेलं साहित्य साधारणतः एक 5 प्लेट तरी भजी आपली तयार होतील. तर साधारणतः असे हे मध्यम आकाराची भजी आपली भरपूर तयार होतात. आता जर मुलांच्या डब्याला हा पदार्थ द्यायचा असेल, मात्र तळून द्यायचं नसेल, तर याच पिठामध्ये थोडीशी थालीपीठाची भाजणी घाला आणि छान थालीपीठं छोटे छोटे करून तुम्ही मुलांच्या डब्याला शॅलो फ्राय करून सुद्धा देऊ शकता. जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता यामध्ये आपण मूग डाळीचं पीठ वापरल्यामुळे मूग डाळ तशी पचायला हलकी आणि पौष्टिक आणि प्रोटीनने सुद्धा भरपूर. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना मस्त गरम चहा, कॉफी बरोबर खाण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. आता भजी केली आहे तर मस्त मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत. तर 3 मिरच्या मधून चिरून घेतल्यात. मस्त मोठ्या आचेवर छान थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण तळून घेतलेले आहे. आता यावर थोडंसं मीठ भुरभुरून भज्यांवर घालणार आहोत. आता या मिरच्या मस्त भज्यांबरोबर खायला अगदी मजा येते. अर्ध्या पिठाची भजी तुम्ही ते बघू शकता भरपूर झाली. जशी लागेल तशी गरमागरम तुम्ही काढून खाऊ शकता. अशी कुरकुरीत मस्त गरमागरम भजी नक्की करून बघा. कमी साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत आणि अगदी छान तयार होते. पावसाळा स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.